हॅलो फ्रेंड्स, मी अदिती अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा व्लॉग थोडा वेगळ्या विषयावर आहे, तो म्हणजे 10 मस्ट हॅव कुर्तीज फॉर कॉलेज गर्ल्स. आणि आजचा व्लॉग शूट करताना मी थोडी नर्वस झाले, कारण का आजचा व्लॉग थोडा लेंदी असणार आहे. त्यामुळे मी अशा प्रकारचे थोडे पॉईंट्स लिहून घेतलेले आहेत. आय होप यू अंडरस्टँड. आणि चलो, तर मी सांगताना पहिलं फॅब्रिक सांगणार आहे, मग डिझाईन, कलर, फिट म्हणजे ते कसं फिट असलं पाहिजे, आणि स्टाईल आणि शेप त्याचे, म्हणजे कोणत्या कटमध्ये तो शिवून घेतला पाहिजे किंवा कसं काय दिसेल. सो लेट्स स्टार्ट. तर पहिली कुर्ती आहे इंडिगो प्रिंट कुर्ती, म्हणजे जी मी घातली आहे, तुम्ही बघू शकता. ही अशी ही कुर्ती आहे, ही काफ लेंथ आहे. जर तुमच्या कॉलेजमध्ये जीन्स अलाउड असेल तर शॉर्ट कुर्तीला स्किन फिट जीन्ससोबत तुम्ही स्टाईल करू शकतो, ते खूप छान दिसतं. आणि लॉंग कुर्ती असेल तर प्लाझो पॅन्ट्स किंवा सिगार पॅन्ट, नॅरो बॉटम पॅन्ट याच्यासोबत तुम्ही स्टाईल करू शकता. कुर्तीचं फॅब्रिक मोस्टली कॉटन असलं पाहिजे, कारण कॉटन म्हणजे कम्फर्ट. सो ही पण कुर्ती खूप छान कम्फर्टेबल आहे. ही माझ्या मम्मीने शिवलेली आहे मला. सो खूप छान आहे, कम्फर्टेबल आहे. तुम्ही जर शिवून घेणार असाल तर थोडं म्हणजे रेग्युलर फिट शिवा, त्याच्यामध्ये थोडं लूज पाहिजे, असं एकदम आखूडणे असलं पाहिजे, असं लूज थोडंफार असलं पाहिजे. आणि हे कॉटन किंवा रेयॉनमध्ये सुद्धा घेऊ शकता तुम्ही. बाहेर घेतलं तर 300-350पर्यंत ती मिळून जाईल कुर्ती तुम्हाला. जर तुमच्या कॉलेजमध्ये जीन्स अलाउड असेल तर शॉर्ट कुर्तीला स्किन फिट जीन्ससोबत तुम्ही स्टाईल करू शकतो, ते खूप छान दिसतं. आणि लॉंग कुर्ती असेल तर प्लाझो पॅन्ट्स किंवा सिगार पॅन्ट, नॅरो बॉटम पॅन्ट याच्यासोबत तुम्ही स्टाईल करू शकता. तर दुसरी आहे प्लेन व्हाईट कुर्ती. ती एकतर तुम्ही प्युअर कॉटनमध्ये घेऊ शकता किंवा त्यावर चिकनकरी वर्क म्हणजे प्रॉपर चिकनकरी कुर्तीज घेऊ शकता, किंवा रेयॉन सिल्कमध्ये सुद्धा घेऊ शकता. आणि लिननच्या सुद्धा प्लेन व्हाईट कुर्तीज खूप छान दिसतात. जर तुम्ही चिकनकरी कुर्ती घेत असाल व्हाईट, तर मेक शुअर तुम्ही तो प्रॉपर कुर्ती सेट घेताय. आणि त्याच्यासोबत स्लीप म्हणजे कुर्तीमध्ये जी स्लीप घालायची असते ना, तर ती सुद्धा तुम्ही त्याच्यासोबतच घ्या. कारण का मग ते नंतर तुम्ही फक्त कुर्ती घेता आणि मग नंतर जर त्याच्या आतमध्ये ती स्लीप शिवायची झाली तर नंतर परत 100 वेळा ते मेजरमेंट्स घ्या, हे ते. त्यापेक्षा मेक शुअर की तुम्ही जेव्हा ते घेताय तेव्हा पूर्ण सेट घेताय, कुर्ती, पॅन्ट आणि त्याच्यामध्ये घालणारी ती स्लीप, असणारी ती स्लीप. आणि जर तुम्ही छोटं म्हणजे शॉर्ट कुर्तीज घेत असाल तर तुम्ही त्या प्लाझोसोबत स्टाईल करू शकता, किंवा छान स्किन फिट जीन्स किंवा पॅरलल जीन्समध्ये सुद्धा स्टाईल करू शकता. जर तुम्हाला फॉर्मल लुक क्रिएट करायचा असेल तर प्लेन व्हाईट कुर्ती, व्हाईट कलर पॅन्ट आणि त्याच्यावर फुलकरी दुपट्टे, म्हणजे असे छान वर्क केलेले दुपट्टे सुद्धा खूप छान दिसतात. आणि तो पूर्ण लुक खूप सटल, क्लासी असं छान दिसतं. आणि तुमचं जे ओढणीचं वर्क असतं ना, ते पण खूप उठून दिसतो, कारण का ते प्रॉपर प्रपोर्शन बॅलन्स करतं. आणि कुर्तीसोबत असे छान ऑक्सिडाइज ज्वेलरी जर घातली तुम्ही, म्हणजे कड किंवा असे छान मोठे कानातले, तर ते खूप छान दिसतं. तिसरी आहे इक्कत कुर्ती, म्हणजे माझ्याकडे आहे आता. ही अशी आहे, छान अशी इक्कत कुर्ती. ह्याचा गळासुद्धा खूप डीप नाही आहे, म्हणजे मला घालताना पण ते असं डोक्यातून असं नीट असं ओढून ओढून घालावं लागतं. खूप छान अशी 3/4 स्लीव्सला सुद्धा असं बटन आहे, म्हणजे असं फोल्ड केल्यासारखं वाटतं. आणि खूप छान आहे, खूप लॉंग आहे अशी कुर्ती ही. आणि इथे पण असं छान वर्क केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यामुळे ती कुर्ती खूप क्लासी दिसते. आणि इक्कत कुर्ती मुळातच खूप क्लासी दिसते. मला सुद्धा ही खूप आवडते. मी ही साधारण आय थिंक सो 400ला घेतलेली आहे. आणि खूप छान आहे. आणि फॅब्रिक ह्याचं कॉटन असं थोडं वेगळं आहे, म्हणजे ट्रान्सपरंट नाही आहे, थोडं कॉटनमध्ये थोडं मिक्स दुसरं आहे, पण छान आहे कुर्ती. अशी लॉंग कुर्ती आहे, ती तुम्ही अँकल लेंथ लेगिन्ससोबत स्टाईल करू शकता, किंवा प्लाझो पॅन्ट किंवा जीन्ससोबत सुद्धा स्टाईल करू शकता, ते खूप छान दिसतं. आणि विदाऊट ओढणीसुद्धा ही कुर्ती खूप छान दिसते.
आणि कलर निवडताना मोस्टली डार्क कलरचे निवडा, कारण का त्याच्यावरती एकच प्रिंट असते. म्हणजे ही जी प्रिंट आहे ना तर ती उठून दिसली पाहिजे. त्यामुळे कुर्ती घेताना शक्यतो डार्क कलरची घ्या. म्हणजे आता हा माझा मस्टर्ड कलर आहे कुर्तीचा. तुम्ही असा मरून किंवा डार्क ब्ल्यू किंवा पिंकमध्ये एकदम डार्क पिंक शेड असते ती, किंवा ब्लॅकसुद्धा घेऊ शकता तुम्ही, ते पण खूप छान दिसेल. आणि कुर्ती मोस्टली अँकल लेंथ लेगिन्ससोबत आहे ना खूप छान आणि क्लासी दिसते. तर चौथी आहे अजरक प्रिंट कुर्तीज. अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे आता नाही आहे, पण ती लवकरच मी पण घेईन. त्या कुर्तीमध्ये ऑलमोस्ट सगळे कलर खूप छान दिसतात. त्याची पण प्रिंट अशी खूप उठावदार आणि छान असते. त्याचं पण फॅब्रिक मोस्टली कॉटन किंवा रेयॉन असलं पाहिजे. आणि मेन म्हणजे अजरक प्रिंटमध्ये अनारकलीज खूप छान दिसतात. मी पण सर्च केलं तेव्हा मला पण कळलं की खूप छान दिसतात. तर तुम्हाला जर जमलं तर अजरक प्रिंट कुर्तीचे अनारकली शिवून घेतले तरी चालेल, किंवा शिवून घेण्यापेक्षा रेडीमेड असले तरी बघा. आणि जर शॉर्ट अजरक प्रिंट कुर्तीज घेतल्या तर त्या तुम्ही स्किन फिट जीन्स किंवा अगेन पॅरलल जीन्ससोबत घालू शकता. आणि लॉंग घेतल्या तर ऑब्व्हियसली चुडीदार लेगिन्स किंवा अँकल लेंथ लेगिन्स, नॅरो बॉटम पॅन्ट्स त्याच्यासोबत सुद्धा खूप छान दिसते. तर पाचवी आहे हँडब्लॉक प्रिंट कुर्तीज. ती आहे माझ्याकडे, दाखवते मी. अशी आहे हँडब्लॉक प्रिंट कुर्ती. अजरक प्रिंट पण साधारण अशामध्ये असतं, पण नॉट एक्झॅक्टली लाईक दिस. ही पण खूप छान अशी आहे. त्याचं पण फॅब्रिक कॉटन आहे. ही अशी आहे कुर्ती, ब्लॅक कलरमध्ये. आणि मोस्टली यामध्ये सुद्धा डार्क कलर खूप छान दिसतात. आणि ही ब्लॅक कलर घेतलात तर ते पण खूप क्लासी असा दिसतो. त्यामध्ये सुद्धा आता पुन्हा फॅब्रिकचं बोलणं झालं तर कॉटन किंवा रेयॉन. आणि ह्यामध्ये नी लेंथ कुर्ती किंवा काफ लेंथ एवढंच छान दिसतं. म्हणजे एकदम जर तुमची हाईट बऱ्यापैकी असेल, म्हणजे तुम्ही हाईट आणि असं तुमचं प्रोपोर्शन असं छान असं फिगर असेल तर लॉंग कुर्तीत सुद्धा खूप छान दिसतात. तर इट्स अप टू यू, तुम्हाला कसं स्टाईल करायचं आहे. आणि सहावी आहे तुमची माझी सगळ्यांचीच फेवरेट चिकन करी कुर्ती. माझ्याकडे प्रॉपर चिकन करी कुर्ती असंच नाही आहे, पण एक मटेरियल होतं त्याचं असं शिवून घेतलेली अशी कुर्ती आहे. म्हणजे प्रॉपर चिकन करी नाही आहे. आणि ह्याच्यावर आतमध्ये अशी स्लिप आहे. आणि ही अशी कुर्ती, ही सुद्धा खूप छान वाटते. म्हणजे असे छोट्या ओकेजनसाठी खूप छान दिसतात या कुर्तीज. अगेन याच्यामध्ये कलर मोस्टली चिकन करीमध्ये निवडताना ना डार्कच चूज करा, कारण का त्याच्यावरची ती प्रिंट जी आहे ना ती पण छान उठून दिसेल त्यावर. आणि जर तुम्ही चिकन करी कुर्तीज घेत असाल तर मेक शुअर की तुम्ही त्या हँडलूमच्या घेता, कारण का हँडलूमच्या घेतल्या तर थोड्या कॉस्टली असतात, पण त्यांना कारागिरांना थोडे पैसे मिळतील त्यामुळे. आणि चिकन करी कुर्तीज घेताना अगेन मेक शुअर की तुम्ही चिकन करी पॅन्टसुद्धा म्हणजे प्रॉपर तो सेट घ्या पूर्ण. म्हणजे त्याच्या खाली परत काय घालायचं काय नाही ह्याचा विचार नको यायला. सातवी आहे प्युअर कॉटन ब्लॅक कुर्ती. हां, मी कॉटन का म्हटलं, कारण का ब्लॅक कलर म्हणजे हा मोस्टली सगळ्यांचा फेवरेट आहे. आणि ब्लॅक कलरमध्ये मॅट म्हणजे त्याचा जो मॅट इफेक्ट असतो ना तो छान दिसतो. त्याच्यामध्ये सिल्क वगैरे असं जास्त कुर्तीज पण येत नाही, कारण का ते नाही तेवढं चांगलं दिसतं. मेक शुअर की त्या कुर्तीचा असा थोडा मॅट फिनिश असावा. आणि ती कुर्ती पण तुम्ही जीन्ससोबत सुद्धा वेअर करू शकता, ते खूप छान दिसतं. किंवा ब्लॅक कुर्ती, ब्लॅक लेगिन्स आणि त्याच्यावर असं मस्टर्ड येलो किंवा रेड कलरचा फुलकरी दुपट्टा किंवा असा वर्क केलेला छान बांधणी दुपट्टा खूप छान दिसेल.
8वा आहे बांधणी प्रिंट कुर्ती. माझ्याकडे आहेत कुर्ती, त्या मी दाखवते. ही आहे एक, म्हणजे प्युअर बांधणी असंच नाही, त्याची प्रिंट ही रेयॉन कुर्ती आहे. ॲक्च्युली अनारकली आहे, जी मी अशी चुडीदार लेगिंगसोबत ट्राय करते. खूप छान दिसते, खूप छान कलर आहे ह्याचा, प्रॉपर रेड कलर आहे. आता तुम्हाला दिसताना तो थोडा ब्राईट दिसेल, पण ॲक्च्युअलमध्ये खूप छान रेड कलर आहे. त्याच्यामध्ये सुद्धा अजून एक आहे मरून कलरची, ही अशी, ज्याच्यामध्ये मध्ये वर्क केलेला आहे. अशी पण लॉंग कुर्ती आहे. आणि मेन म्हणजे माझा मोस्ट आवडता पार्ट या कुर्तीचा आहे, तो म्हणजे पॉकेट्स. पॉकेट आहे या कुर्तीला, तर त्यामुळे. आणि मेन म्हणजे ही थोडी लूज आहे, कम्फर्टेबल तर खूप आहे. आणि एक आहे प्युअर कॉटन बांधणी कुर्ती, ही सुद्धा मला खूप आवडते, खूप छान आहे. अशी प्रॉपर प्युअर कॉटनची आहे, बांधणी प्रिंट अशी. याला गोटापट्टी वर्क केलेलं आहे असं छान गोल्ड, इथे पण वर्क केलेलं आहे. खूप अशी छान अशी ड्युअल शेडमध्ये अशी लॉंग कुर्ती आहे. ही सुद्धा अतिशय कम्फर्टेबल आहे, स्पेशली उन्हाळ्यासाठी. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी फॅब्रिक सांगितलं, मोस्टली कॉटन किंवा रेयॉन, त्याच्या पलीकडे जाऊ नका. आणि मोस्टली लॉंग असणाऱ्या कुर्तीज घ्या, कारण का ते खूप छान दिसतात. ही कुर्ती आहे, हा ॲक्च्युली कुर्ती पॅन्ट सेट आहे. याच्यासोबत ऑफ व्हाईट कलरची नॅरो बॉटम पॅन्ट आहे. तुम्ही जेव्हा कुर्तीज घ्याल, आणि जर तुम्हाला कुर्ती पॅन्ट सेट जर अफोर्डेबल रेट्समध्ये मिळत असेल तर ते नक्की घ्या, कारण का त्याच्यामुळे तुमचे पैसे वाचतात. पैसे कुठे खर्च होतात ते पण मी सांगते. जेव्हा तुम्ही कापड घेता आणि त्याचा ड्रेस शिवायला टाकता, तर त्याच्यामध्ये जास्त पैसे जातात, कारण का तुम्ही ते मटेरियल घेणार, परत ते शिवायला टाकणार, आणि ते शिवायचे पैसे, म्हणजे त्याचं, म्हणजे तुम्ही हवं त्या फिटमध्ये घेऊ शकता, पण ते पैसे पण खूप जातात. त्यापेक्षा मोस्टली ट्राय करा थोडं मार्केट तुमच्या इथे, तुम्ही जर मुंबई, पुणे किंवा कोल्हापूर अशा ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला खूप छान एक्सप्लोअर करायला मिळेल, कारण का ते मार्केट खूप मोठे मार्केट आहे. तर त्यामुळे तुम्ही घेताना खूप छान करा, कारण का हे कुर्तीज घेणं म्हणजे तुमचे इन्व्हेस्टमेंट आहे. सो छानपणे मी लक्ष डोकं लावून त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. आणि माझं असं पण नाही आहे की त्या कुर्तीज 700-800च्या आहेत, मोस्टली असं काही नाही आहे. तर ह्या खूप छान अफोर्डेबल रेटमध्ये, ही कुर्ती पॅन्ट सेट असल्यामुळे ही आय थिंक 550ला आहे. पण अशात जर तुम्ही नुसत्या कुर्तीज घेतल्या तर तुम्हाला 300-350पर्यंत मिळून जाईल. सो आता नेक्स्ट आहे 9वी, म्हणजे छोट्या प्रिंट, स्मॉल प्रिंटवाली कुर्ती आहे. अशी आहे माझ्याकडे, ही पण कुर्ती पॅन्ट सेटमधली आहे कुर्ती, अशी छोटी प्रिंटवाली अशी आहे. ही सुद्धा खूप छान क्लासी असं सटल लुक क्रिएट करते अशा कुर्तीज. आणि खूप छान, म्हणजे अतिशय छोट्या प्रिंट्स असल्यामुळे ना खूप छान दिसतात त्या घातल्यावर. आणि तुम्हाला एक असा वेगळा आणि छान कॉलेज लुक तयार होतो. आणि 10वी कुर्ती आहे साडीची शिवलेली कुर्ती, तर मी ती आणते, एकच मिनिट. सध्या दाखवायला माझ्याकडे ही एक कुर्ती आहे, ही माझ्या मम्मीने शिवलेली आहे, खूप जुन्या साडीची आहे आणि खूप छान आहे. असं त्याचं कॉटन, म्हणजे फॅब्रिक आय थिंक थोडं चंदेरी कॉटनमध्ये आहे. आणि ह्याला छान तिने अस्तर पण आतमधून लावलेलं आहे. अशी ही कुर्ती आहे, अशी कापलेन. ह्याला छान तिने काठ, साडीचे काठ आहेत हे हाताला, परत इथे पूर्ण असं वर्क ते पूर्ण अटॅच केलं आहे. आणि इथे असं स्लिट आहे थोडं, जे 3 कटमध्ये आहे कुर्ती. आणि पण खूप छान आहे. छोटे जे सणवार असतात किंवा कॉलेजमध्ये काय छोटं ओकेजन असेल तर तेव्हासुद्धा हे खूप छान दिसतं. याच्यासोबत तुम्ही सेम फॅब्रिकची पॅन्ट शिवून घेऊ शकता, किंवा
थोडं कॉन्ट्रास्ट कलरमध्ये लेगिन्स आणि त्याच्यावर लेगिन्सच्याच कलरची ओढणी घेऊ शकता आणि तो लुकसुद्धा खूप छान दिसेल. सो तुमच्याकडे एक अशी कुर्ती ही असायलाच पाहिजे छोटे छोटे ओकेजनसाठी. सो तुम्हाला कशा वाटल्या 10 कुर्तीज हे मला नक्की सांगा. असं माझं कंपल्शन नाही की हा कुर्तीज असायलाच पाहिजे, पण तुम्ही ट्राय करा की अफोर्डेबल रेट्समध्ये, म्हणजे अशा नाही की एकदम 1000ची 1500चीच असली पाहिजे. मार्केट एक्सप्लोअर करा, छान फिरा आणि त्याच्यामध्ये छान अशी लुक क्रिएट करा अलॉंग. म्हणजे आता मी सांगितलं आहे 10, म्हणजे असं कसं तरी थोडं नर्वस होतं आहे अजून पण बोलताना, पण हळूहळू सवय होईल. वेळ आलेली आहे इथे निरोप घ्यायची. पण तुम्हाला व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा. आणि नेक्स्ट व्लॉग मी कोणत्या टॉपिकवर घेऊन येऊ हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. सो बाय बाय.